11वी आणि 12वी वेस्ट झाल्याच्या नंतर यू गॉट टू नो की तुम्हाला CETवर शिफ्ट व्हायचं आहे आणि JEE मीन्स डिफिकल्ट जात आहे. तर दिस इज द करेक्ट टाईम टू शिफ्ट बिकॉज अजून लेट केलं तर असं होईल की CET पण गेली आणि JEE पण गेली. त्यासाठी वी इंजिनियर्स आर लॉन्चिंग गुरुकुल 2.0 ऑफ दिस इयर फॉर MSCD 26 ॲस्पिरंट्स. तर हा बेसिकली कंप्लीट क्रॅश कोर्स असतो जो डिसेंबरपासनं म्हणजे CETच्या एंड डेटपर्यंत चालत असतो. ह्या बॅचचा जेन्युअन मोटो हाच आहे की रिलिस्टिकली 30-40वाल्या स्टुडंटला 90-92पर्यंत पुश करायचं. स्कोअरच्या बद्दल बोलत आहे आपण इथे, ठीक आहे. 70-80वाल्याला 95-98पर्यंत पुश करायचं. 90-95वाल्याला 99+% पुश करायचं फॉर COEP, VJTI, PICT, कमन CS, ठीक आहे. तर रिलिस्टिकली हा आमचा मोटो असतो ह्या बॅचमधला, ठीक आहे. इफ यू आर अ स्टुडंट जो आता एकदम 0पासून सुरू करत आहे, स्टील देअर आर चान्सेस की तुम्ही ह्या बॅच थ्रू 95-98+% सुद्धा स्कोर करू शकता बिकॉज वी आर नॉट जस्ट प्रोव्हाइडिंग यू क्रॅश कोर्स. अलॉंग विथ दॅट तुम्हाला येते मॉक टेस्ट सिरीज, PYQs आणि मेंटॉरशिप सुद्धा भेटणार आहे. यू नो वॉट, मेन गोष्ट म्हणजे फॅकल्टीज. तर कोण आहे फॅकल्टी तुम्हाला शिकवणार येते, तर हा ॲज ऑफ नाउ तर टॉप सिक्रेट आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की गेस करा की फॅकल्टी कोण असणार आहे. अँड अल्टिमेटली दिस कोर्स इज मेड बाय इंजिनियर्स फॉर द इंजिनियर. आणि सोबत ह्या बॅचमध्ये जे पण रँकर्स असणार आहे त्यांना खूप सारे गिव्ह अवेज, खूप सारे गिफ्ट्स भेटणार आहे आमच्या टीमकडनं. आणि जे लोक अर्ली बर्ड ॲक्सेसमध्ये येतील त्या लोकांना मॅसिव्ह डिस्काउंट सुद्धा इथे भेटणार आहे. हा फक्त एक इंट्रो व्हिडिओ आहे या बॅचचा. कम्प्लीट प्राईस किती असणार आहे, ड्युरेशन किती असणार आहे, काय काय कम्प्लिटली असणार आहे बॅचमध्ये ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे. त्यामुळं फॉलो करणं विसरू नका. ऑल द बेस्ट.